अधिक मास ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, तसेच धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हटलं जातं. हा असा महिना आहे जिथे जावई आणि मुलीला घरी बोलावून मान सन्मान केला जातो. जोडव्यांमध्ये भर घातली जाते आणि आईची ओटीसुद्धा भरली जाते. नमस्कार, मी आहे प्रियंका आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मास 2026 बद्दल संपूर्ण माहिती आणि खास परंपरा. अधिक मास ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, हा दरवर्षी येत नाही, साधारण 3 वर्षांनी एकदा येतो. आपला हिंदू पंचांग हा चंद्रावर आधारित आहे आणि इंग्रजी कॅलेंडर सूर्याच्या गणनेवर चालतो. या दोघांमध्ये तफावत निर्माण होते, ती भरून काढण्यासाठी अधिक मास येतो. आपलं सौरवर्ष 365 दिवसांचं आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचं असतं. दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो आणि 3 वर्षांनी तो 33 दिवसांचा होतो. म्हणून एक अतिरिक्त महिना जोडला जातो, त्यालाच अधिक मास म्हणतात. हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येतो, त्या वर्षी अधिक मास येतो. यंदा 2026 मध्ये अधिक मास 17 मे ते 15 जून दरम्यान असणार आहे. हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून या महिन्यात पूजा, जप, व्रत आणि दान याला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं, या महिन्यात केलेली भक्ती अनेक पट फळ देते. अधिक मासात काय करावे? विष्णुपूजन, विष्णू सहस्रनाम जप, दानधर्म, सात्विक आहार. काय करू नये? लग्न, मुंज, शुभकार्य टाळावे, नवीन वस्तू खरेदी टाळावी, नवीन सुरुवात टाळावी. धोंड्याचा महिना का म्हणतात? काही लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणतात कारण या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही, म्हणून तो रिकामा किंवा निष्क्रिय वाटतो. पण खरं पाहिलं तर हा महिना आत्मशुद्धी आणि भक्तीचा आहे. मुलगी आणि जावई यांना घरी बोलवण्याची परंपरा आणि जावयाचा मान सन्मान. या महिन्यात एक खूप सुंदर परंपरा आहे मुलगी आणि जावई यांना घरी बोलवण्याची. आई आपल्या मुलीला माहेरी बोलावते, तिच्यासाठी खास जेवण बनवते आणि जावयाचाही मान सन्मान करते. जावई म्हणजे घरचा मानाचा पाहुणा, कारण तो आपल्या मुलीची काळजी घेतो. म्हणून प्रेमाने त्याचा सत्कार करून आई वडील त्याला धन्यवाद देतात. आईची ओटी भरणे. या परंपरेत सर्वात खास गोष्ट म्हणजे आईची ओटी भरली जाते. साडी, नारळ, फळ देऊन आईला मान सन्मान दिला जातो. अधिक मास हा एकच महिना असा आहे की ज्यामध्ये आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो. असं मानलं जातं की अधिक मासात भरलेली ओटी खूप शुभ असते. जोडवे का बनवतात? आणखी एक खास परंपरा म्हणजे जोडव्यांमध्ये भर घालणे. अधिक मासात नवऱ्याच्या नावाने किंवा पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया नवीन जोडवे बनवतात किंवा त्या जोडव्यांमध्ये भर घालतात. जोडवे हे फक्त दागिने नाहीत, तर सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की या महिन्यात नवीन जोडवे घातल्याने वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य येतं. म्हणूनच अधिक मास हा फक्त पूजा नाही, तर नाती, संस्कृती आणि परंपरा जपण्याचा महिना आहे. तुमच्या घरी अधिक मासात कोणत्या परंपरा पाळल्या जातात? जावयाचा मान सन्मान करतात का? ओटी भरतात का? जोडवे बनवतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मराठी व्हिडिओजसाठी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.